मी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने एक भाषण प्रस्तुत करणार आहे. कृपया करून भाषण शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाथभवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान गरजतो आग उफतो, वाघ मराठी माझा, सम्मान राखतो जाण सोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका वाघाची कहाणी आहे. 150 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 मीटर इतकी भरेल. नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दात संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाटतात. कुणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी शब्दात अर्थ काय. मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेले जगदंब जगदंब, 12 महिने, 11 खेळाडू, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 5 शोभेना, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त 1 शिवबा. एकच राजे शिवराय माझे. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग चमकला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. पती पचंद्र लेख विष्णू विश्ववंता शाह सोनो शिवसाईशा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा शिवाजी राजांना मुद्रा शिवाजी राजांना तर रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला जोड नाही, जो अध्यांग आहे सगळं समान, जतच्छत्र म्हणजे आबासम, जात्या सूर्याची शान, मराठी मानेचा धगधगदा स्वाभिमान आणि कायज म्हणजे सह्याद्री ज्याला शंभूच अभिमान. महाराष्ट्र जिल्ह्याचं पहिलं स्थान, जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयचं बसंत आहे, जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखणं उद्यास आलं त्या राजमाता वीरमाता जिजाऊसाहेब. बरं, मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं संरक्षणच केलं नाही तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवलं, ते संभाजीराजे. म्हणतात ना, नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरीवर एक तारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागले, एका आळीत सह्याद्रीच्या कडेका पारीले दुमदुमली, अरे माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला, दिन दलितांचा काही वार जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवला राजांनी ते जन्माला नव्हता म्हणून झुकावे लागले ते हिमालया, तर पुसतो आम्ही त्या शिवराया. सहडणार नाही स्वराज्य फळ, जातीवंत विद्या धडकतात आमच्या अवसर, कारण विसरलं नाम त्या लाखो मावळचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातले पाणी आपोआपच जातात, जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वार्ता. मोडणार तर नाहीच, वाकणार सुद्धा नाही मरता. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले. अहो, त्या काळात एक गुरु सौदामिनी कडली, तिच्या कुशी शिवरायाने मग झंझावर जन्मले, छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनहार झाले, शिवराय घडले, कारण संस्कार जिजाऊंचे होते, म्हणूनच सर्वांना थोर तुमचे कर्म जिजाऊ का कधी फिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. वीर मातेने निर्माण केलेला पुत्र नेमका कसा असेल हो, कसा असेल ते पुत्र, कसा असेल ते राजे, कसा असेल ते राज्य आणि कसा असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांतील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मानगातातील बळ, शिवछत्रपती म्हणजे या सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. 18 भगत जातीच्या मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, एसाजी असे असंख्य मावळे घेऊन शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले. विजयसारखी तलवार चालून गेला आणि लढत छातीने अख्ख्या हिंदुस्थानाला हलून गेला. मूठभर मावळ्यांना संगती घेऊन अख्ख्या हिंदुस्थानाला लढून गेला. असं माझा एकच राजा होऊन गेला, माझा शिवबा घडून गेला, माझा राजा होऊन गेला. शिवराय सांगायला फार सोपे आहे, शिवराय सांगायला फार सोपे आहे, शिवराय ऐकायला फार सोपे आहे, शिवरायांच्या जयघोष करणं पण फार सोपे आहे, पण शिवरायांना अंगीकारणं फार अवघड आहे. आणि जो शिवरायांना अचानक आले ना, तो या जगावर राज्य करेल नक्की. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारात सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता. इंद्रजिमी जंबपर, वाडवसु वंबपर, रामंस दंबपर, रघुकुल राज पौनवारी पहापर, संबुरती नापर, जो सहस वाहपर, राम विराज दावा मृडुंगपर, चीता मृडुंगपर, भूषण मृदुंगपर, जय जय मृगराज तेजतम हंसपर, कानजिमी कंसपर, जो मच्छिंद्र वंशपर, जय शिवराज, जय भवानी, जय शिवाजी. जाता जाता शिवरायांचं जय घोष करू इच्छिते. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.